दरम्यान या सगळ्या व्यवहारासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय म्हटलंय तेही पाहूया। महार वतन जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तहसीलदार, एडीओ, आमचे कलेक्टर तिथले त्यांनी त्या जमिनीमध्ये महार वतन कायद्याप्रमाणे सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली का हे तपासण्याचे अधिकार मला आहेत। पण कुणीतरी फाईल केलं पाहिजे। पण राहिला प्रश्न मुद्रांकाचा, तेच सांगितलं मी। आयटी मध्ये पॉलिसी आहे का मुद्रांक माफ करण्याची? उद्योग विभागात तशी पॉलिसी करतं। आम्ही जेव्हा त्यांनी आयटी पॉलिसी केली असेल तेव्हा आयटी पॉलिसी अंतर्गत काही मुद्रांक माफी केली असेल तर मला त्याबद्दल तपासावं लागेल। पण दोन्ही केस मुद्रांक माफ का केलं आणि महार वतन जमिनी कायद्याने दिल्या का हे चेक करावं लागेल। दरम्यान आपल्याकडे या संदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत। सकाळी अंजली दमानी यांचा या संदर्भात फोन आल्याचंही बावनकुळेंनी सांगितलंय। एकतर आतापर्यंत माझ्याकडे कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये। मला सकाळी अंजली दमानी यांचा फोन होता। त्यांनी सांगितलं की मंगळवारी 11 तारखेला संपूर्ण केस माझ्याकडे फाईल करणार आहेत। मीडियामध्ये आलं आणि मी त्यावर बोलून दिलं। त्यापेक्षा 11 तारखेला अंजलीताई दमानी माझ्याकडे घेऊन येणार आहेत। त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल। आणि आयटी संदर्भाने मुद्रांकाबद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी आयटी संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल। माझा प्रशासकीय मंत्री म्हणून, प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही।